रावण ज्योतिषशास्त्रात खूप पारंगत होता. त्याने ठरवलं होतं की त्याच्या मुलाचा जन्म असा घडवायचा की त्याच्या कुंडलीत सर्व ग्रह शुभ स्थानात असतील, एकही ग्रह अशुभ किंवा नीच अवस्थेत असू नये. ज्या दिवशी त्याचा मुलगा मेघनाद जन्माला येणार होता त्या दिवशी त्याने सर्व ग्रह एका विशिष्ट शुभ स्थानी एकाच रेषेत उभे केले आणि शनीलाही आज्ञा केली की तूही शुभ भावात राहा, म्हणजेच 10व्या स्थानात. पण शनी हा कर्मांचा देवता. तो म्हणाला, मी कुणा राक्षसाच्या आदेशाने चालत नाही, मी कर्म पाहून निर्णय घेतो. शनीने त्याची आज्ञा मोडली, एक पाऊल पुढे टाकलं, ज्यामुळे त्याचं स्थान कुंडलीत बदललं. शनीचा हा बदल रावणाला अत्यंत खटकला. रावण इतका संतापला की त्याने शनीला पकडून आपल्या जवळ आणलं आणि त्याचा एक पाय मोडून टाकला. म्हणूनच असं म्हणतात की शनी लंगडत चालतो आणि सर्व ग्रहांपेक्षा हळू गतीने भ्रमण करतो. ते लहानपणी फार खोडकर होते, म्हणून सज्ञा मातेने सुद्धा त्यांचे पाय बांधले होते, म्हणून ते हळू चालतात, अशी सुद्धा एक कथा आपल्याला पुराणात आढळून येते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जिथे पृथ्वीला सूर्याची एक फेरी पूर्ण करण्यासाठी 1 वर्ष लागतो, तिथे शनीला जवळपास 29 वर्ष लागतात. तो एका राशीत साधारण 2.5 वर्ष राहतो. म्हणूनच शनीची 7.5 ही जास्त वेळ चालते आणि ती हळूहळू पण खोलवर परिणाम करणारी असते.